सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। नवी मुंबईत वाढत्या लठ्ठपणासह मधुमेह, उच्च रक्तदाब व जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने विशेष ओबेसिटी क्लिनिकची सुरुवात केली आहे। या क्लिनिकमध्ये जास्त वजन, प्रीडायबिटीज, टाईप 2 मधुमेह, हार्मोनल असंतुलन व ताणतणाव यांसारख्या समस्यांवर सर्वसमावेशक उपचार व तज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर कीर्ती समुद्र, वरिष्ठ सल्लागार व मधुमेह तज्ञ उपस्थित होते। बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, अनियमित आहार व अपुरी झोप यामुळे लठ्ठपणा व मधुमेह वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे। ओबेसिटी क्लिनिकमध्ये रुग्णांच्या वय, वैद्यकीय इतिहास व जीवनशैलीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार केल्या जातात। यामध्ये आहार सल्ला, व्यायाम, समुपदेशन व वैद्यकीय तपासण्या यांचा समावेश आहे। एंडोक्रायनॉलॉजिस्ट, आहार तज्ञ, फिटनेस व मानसोपचार तज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनानुसार दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत टाळण्यावर भर देण्यात येणार आहे। केवळ वजन कमी करणे नव्हे तर चयापचय, आरोग्य सुधारणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास रुग्णांना प्रोत्साहन देणे हा या क्लिनिकचा मुख्य उद्देश असल्याचे मेडिकवर हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे। आणि लठ्ठपणाची समस्या जास्त महिलांमध्ये असते का आणि प्रेग्नन्सी दरम्यान त्यांना काही त्रास होतो? थोड़ा हिंदी में पूछना चलेगा? लठपणा लटपणा अच्छा, ओके ओके, फाइन फाइन फाइन। ठीक आहे। लठ्ठपणाची कारणे आपण असं पाहिलं तर आता जी आपली जीवन जगण्याची शैली आहे त्याच्यामध्ये बदल जे घडून आलेले त्याच्यामुळे आहे। तर खाण्याचं प्रमाण किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्याशिवाय हालचाल कमी झालेली आहे। तर माणसं जे काय आहे, जसं अगोदर मी म्हटलेलो आहे की स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, तर जास्त करून माणसं घराबाहेर पडत नाहीयेत किंवा जेवढा व्यायाम झाला पाहिजे तेवढा करत नाहीयेत। तर या कारणामुळे जास्त वाढलेलं आहे लठ्ठपणाचं प्रमाण। आणि कोविड नंतर पण पाहिलं आपण, कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन वगैरे होता तेव्हा पण माणसांची हालचाल जास्त झालेली नाहीये, त्या दरम्यान पण लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे। तर हे प्रमाण जे वाढलेलं आहे ते लहान मुलांमध्ये पण वाढलेलं आहे आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यामध्ये पण वाढलेलं आहे। जीवनशैली हे प्रमुख कारण आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे असतं ते हॉर्मोन्सचे जे आजार असतात, तर थायरॉइडचा आजार असेल किंवा शरीरामध्ये कॉर्टिझॉल जे हॉर्मोन असतं ते वाढलंय, तर ह्याच्यामुळेही लठ्ठपणा वाढू शकतो। आपल्याला ह्याची कारणं शोधणं गरजेचं असतं। तर ह्याच्यासाठी काही टेस्ट असतात, त्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन्सचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन या टेस्ट कराव्या लागतात। तर त्याच्यानंतर निदान झाल्यानंतर आपल्याला नक्की ह्याचं निदान कसं करावं किंवा लठ्ठपणा बरोबर आणखी कोणत्या कोणत्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा कोणते आजार जडू शकतात ते पण बघणं महत्वाचं असेल। कसं आहे की लठ्ठपणा बरोबर डायबिटीसचं पण प्रमाण वाढतं, ठीक आहे। तर लठ्ठपणामुळे आपल्या शरीरातलं प्रत्येक अवयवावरती परिणाम होतो। तर ते आपलं मेंदू झाला, ठीक आहे, हृदय झालं किंवा फुफ्फुसांवर, या सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो। तर या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी किंवा ब्लड टेस्ट असतात, काही वेगळ्या टेस्ट असतात, त्या सर्व करणं गरजेचं असतं। एकदा हे निदान झालं त्याच्यानंतर मग एक तर जीवनशैली बदलणं महत्वाचं आहे, ते पहिलं करावं लागतं। जर जीवनशैली बदलून 6 महिने आपण प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाहीये, तर मग अशा वेळी आम्ही औषधं देतो पेशंटना। तर ही नवीन औषधं आता बाजारामध्ये उपलब्ध झाली, जी अगोदर भारतामध्ये नव्हती। तर ती आता जी आहेत त्यांची खर्च जो असतो तो महिन्याचा जो असतो ते 8 ते 14 हजारापर्यंत येतो। काही महागडी आहे ज्यांचं 15 ते 25 हजारापर्यंत खर्च येतो। पुढे जाऊन ह्या औषधांचा पण खर्च हळूहळू कमी होईल, जसं हे जास्तीत जास्त बाजारामध्ये उपलब्ध होतील। तर ह्याच्या व्यतिरिक्त जे काय असतं ते काही लोकांमध्ये लठ्ठ प्रमाण खूप जास्त असतं। समजा की अशामध्ये औषधं कामं करत नाही, तर अशा वेळेला काही शस्त्रक्रिया असतात वजन कमी करण्याच्या, त्याही कराव्या लागतात। तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन नीट निदान करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट जरी झाली तर ते पुढे कसं वजन आपलं स्थिर ठेवायचं, काय करावं लागतं त्यासाठी, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत। जसं औषध दिलं किंवा आपण शस्त्रक्रिया केली वजन कमी करायची, तर पुन्हा पण वजन वाढू शकतं 1-2 वर्षामध्ये। तर ते कसं करावं, काय करावं हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात किंवा त्यासाठी कोणती औषधं तुम्ही कंटिन्यू करायची गरज आहे, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत। तर लठ्ठपणासाठी जर असं पाहिलं आपण आहार
किंवा व्यायाम या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या ठरतात. तर आता ही आमची टीम आहे, याच्यामध्ये आम्ही सर्व लोक आहेत. मी स्वतः एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे, हॉर्मोन स्पेशालिस्ट, आपल्याकडे बेरियाट्रिक सर्जन आहेत जे लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया करतात, आपल्याकडे डायटिशियन आहे जे आहाराबद्दल सांगतील, आणि फिजिओथेरपिस्ट पण आहे. तर ही सर्व टीम आहे सर्व डॉक्टरांची. तर लठ्ठपणासाठी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व लोकांकडून किंवा सर्व तज्ञांकडून तुम्हाला सल्ला मिळेल मेडिकवर हॉस्पिटलमध्ये. प्रेग्नन्सी दरम्यान महिलांना काय प्रॉब्लेम होतो लठ्ठपणाचा? तर लठ्ठपणामुळे प्रेग्नन्सीमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर बीपी वाढणे किंवा शुगर वाढणे. तर ह्याच्यामुळे परिणाम जो असतो ते गर्भावरती होतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये गर्भाचं वजन कमी होणं, बीपी असेल, डायबिटीजमुळे वजन कधी कधी गर्भाचं जास्त वाढतं, तर हे दोन्ही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर त्या लठ्ठपणाचा परिणाम हा प्रेग्नन्सीमध्ये होत असतो. लठ्ठपणामुळे अटॅकचं प्रमाण वाढतं का? हा, लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. तर लठ्ठपणामुळे काय होतं, तर एक तर बीपी वाढतो, शुगर जे बोलतो आपण, डायबिटीज ते वाढतं, तर तसंच कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होतो. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आलं की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणं आहेच. ठीक आहे, तर लठ्ठपणाचं ट्रीटमेंट केली तर या तिन्ही गोष्टी कमी होतात आणि हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतं. काय न्यूट्रिशन वगैरे त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे? तो ओबेसिटी में बेसिकली खाने पे हमको ऑब्वियसली फोकस करना है, क्योंकि प्रॉब्लम जो स्टार्ट हो रहा है, ऑफ कोर्स फूड प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल. यहाँ पर खाने का बहुत ही इम्पोर्टेंस है. सो अगर हम प्रॉपरली अपना न्यूट्रिशन चेंज करें, हम जो न्यूट्रिशन को अगर बैलेंस करें, जो भी हमारे ब्लड रिपोर्ट में हमको समझ में आ रहा है, जो भी हमारे पैरामीटर्स हाई या लो है, उसको अगर हम बैलेंस करें और जो शरीर को न्यूट्रिशन चाहिए वो अगर नॉर्मल रेंज में प्रॉपर क्वालिटी, प्रॉपर टाइम और प्रॉपर क्वांटिटी में अगर हम प्रोवाइड करते हैं, तो वो बॉडी को हेल्प करता है हीलिंग में. और यही, चाहे वो खाना अच्छा हो बुरा हो, सही टाइम पे नहीं खा रहे हो आप, गलत क्वांटिटी और गलत क्वालिटी में खा रहे हो, तो वो आपको हैम्पर करता है. तो यहाँ पर न्यूट्रिशन ऑब्वियसली बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है. और जैसे हम स्टार्टिंग से बात कर रहे हैं, सिर्फ एक एस्पेक्ट के ऊपर काम करके, सिर्फ न्यूट्रिशन पे या सिर्फ डाइट या एक्सरसाइज या सिर्फ मेडिकेशन इंडिविजुअली यहाँ पर हेल्प नहीं करता. मे भी आपको फास्ट रिजल्ट मिले, बट फॉर अ लॉन्ग टर्म मेंटेनेंस के लिए आपको हर एक चीज़ के ऊपर प्रॉपर ध्यान देना पड़ेगा. आपको इट स्टार्ट्स फ्रॉम योर मेंटल हेल्थ. तो आपको पहले तो मोटिवेट होना है कि इट्स नॉट जस्ट आप कैसे दिख रहे हो, बट अंदर से भी आपका सेहत खराब हो रहा है, जिस वजह से आपको बहुत सारी बीमारी हो जाती है. नेम इट, डायबिटीज, थायराइड, सब आपका एक्चुअल अगर न्यूट्रिशन प्रोवाइड नहीं किया जाता है तो ये बहुत सारे बड़े बड़े प्रॉब्लम्स लेके आता है. तो अगर सिंपली हम अपना डाइट, एक्सरसाइज, प्रॉपर मेडिकेशन लेने से बहुत सारी बड़ी बीमारियों से हम बच सकते हैं. तो ऑफकोर्स न्यूट्रिशन पे हमें ध्यान देना है. खाने में हमको बैलेंस न्यूट्रिशन लेना है, जहाँ पर आप अपना कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, फैट, विटामिन, मिनरल्स, फाइबर, प्रोबायोटिक, ये सबके ऊपर ध्यान दें. और हर दिन जो बॉडी की रिक्वायरमेंट है वो हम अगर सही टाइम, क्वालिटी और क्वांटिटी में पहुंचा दें, तो बहुत सारी बीमारियों से हम बच सकते हैं. सर, ड्रग्सच्या सेवनाच्या बद्दल तुम्ही सुरुवातीला सांगितलं, त्याच्याने काय दुष्परिणाम होतात? हा, तर लठ्ठपणा कमी करण्याची जी औषध आहे त्याचे काही साईड इफेक्ट पण असतात. जसं काही काही पेशंटला उलटीसारखी वाटणं किंवा काहींना खूप जास्त उलट्या होतात, हे पण होऊ शकतं. काही लोकांना जे असतं की जुलाबासारखं सतत शौचाला होणं किंवा शौच करताना जोर लावावं लागतं, ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. तर हेच कॉमन साईड इफेक्ट आहेत त्याचे. तर काही काही लोकांना डोळ्यावरती परिणाम होऊ शकतो या गोष्टीचा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर पॅनक्रियास त्याच्यावरती सूज असेल तर ही औषधं देता येत नाही. तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये औषधं न देणं गरजेचं आहे. ते तुम्हाला ते डॉक्टरच तुम्हाला याच्यामध्ये गाईड करतील. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी पाहणं पण महत्वाचं आहे. तर औषधं सुरू करण्याअगोदर कोणत्या घटकांसाठी ते आहे, कोणाला ते सूट होऊ शकतं, हे सर्व डॉक्टरच तुम्हाला सल्ला देऊ शकतात. ठीक आहे. ओबेसिटी झालेल्या काहींना शस्त्रक्रिया करावी लागते, तर त्याबद्दल काय सांगता? शस्त्रक्रिया आम्ही समजा आता बाकी औषधांनी किंवा बाकी त्यांचं सगळं आपण मोटिवेशन केलेलं आहे, सायकोलॉजिकल मोटिवेशन केलं आहे, डाएट थेरपी केली आहे, औषधं सगळी चालू केली आहेत, इंजेक्शन चालू केले आहेत. हे सगळं केल्यानंतर पण समजा पेशंटला वेट लॉस होत नसेल, त्यावेळेला मग सर्जरीचा पार्ट येतो. त्यावेळेला मग आपल्याला सर्जरी करणं आवश्यक होतं, जेणेकरून त्यांचा वेट लॉस बऱ्यापैकी होऊन जातो. जवळजवळ 20-30 किलो किंवा त्यांचं जसं काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण सर्जरी प्लॅन करतो. कुठली सर्जरी प्लॅन करायच्या, वेगवेगळ्या प्रकारचे सर्जरीज असतात.
तर त्यांच्या BMI प्रमाणे त्यांची किती जाडी आहे त्या हिशोबाने आपण मग ठरवतो की कुठली शस्त्रक्रिया त्या पेशंटसाठी सोयीस्कर असेल किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर असेल ती. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, नवी मुंबई. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.